मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र अभियान अंतर्गत तांत्रिक तज्ञ पदाच्या 44 जागाची भरती निघलेली आहे। तर याच्यामध्ये टोटल 44 पदाची वॅकन्सी निघली आहे। तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर इथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत तांत्रिक तज्ञ पदाच्या 44 जागाची भरती निघलेली आहे। तर इथे बघू शकता कोणकोणत्या पदासाठी इथे वॅकन्सी राहणार आहे। तर पदाचे नाव बघू शकता, स्टेट टेक्निकल एक्सपर्ट अशा 4 जागा आहेत, डिव्हिजनल टेक्निकल एक्सपर्ट अशा 6 अशा वॅकन्सी आहेत, डिस्ट्रिक्ट टेक्निकल एक्सपर्ट अशा 34 अशा वॅकन्सी इथे राहणार आहेत। टोटल अशा बघू शकता इतक्या वॅकन्सी इथे राहणार आहेत। तर बघू शकता अशा एकूण वेगवेगळ्या पदासाठी इथे वॅकन्सी अशा इथे भरल्या जाणार आहेत। तर इथे शैक्षणिक पात्रता काय काय राहणार आहे, तर आपण त्याच्याविषयी पण माहिती घेऊ। तर इथे शैक्षणिक पात्रता बघू शकता, बी.टेक कोणत्याही शाखा किंवा बी आर्क किंवा बी प्लॅनिंग, MSc एन्व्हायरमेंटल किंवा तत्सम समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आवश्यक असणे इथे गरजेचं आहे। त्याच्यासोबतच तुम्हाला इथे स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयाशी निगडीत कामाचा किमान 3 वर्षाचा इथे अनुभव असणं गरजेचं आहे। त्याच्यासोबत तुम्हाला MSCIT झालं त्याचे पण तुमचं उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। अशा प्रकारची इथे एलिजिबिलिटी सांगितली। वयाची अट बघू शकता, वयाची अट किती, तर 30 जून 2025 रोजी किमान तुमचं वय 18 ते कमाल 40 वर्षापर्यंत पाहिजे आहे। तर अर्जाची फी इथे कोणते बी तुमच्याकडून अर्ज शुल्क फी घेण्यात येणार नाही। नोकरीचं ठिकाण कुठं राहणार आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं नोकरीचं ठिकाण इथे राहणार आहे। तर मित्रांनो बघू शकता, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2025 रोजी आहे। तर लवकरात लवकर तुमचा अर्ज करून घ्या। तर ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला बघू शकता मित्रांनो, ही आहे लोकमतला जाहिरात आली होती स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी तर्फे। तर बघू शकता ही जाहिरात आहे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान नगरी 2 अंमलबजावणी स्वराज्य स्तर, विभागीय स्तर व जिल्हा स्तरावरील प्रकल्प व्यवस्थापन करण्यासाठी तांत्रिक तज्ञ या कंत्राटीची पदाची 11 महिन्याकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। तर याच्यामध्ये पदाचे नाव दिलेले बघू शकता, राज्यस्तरीय तांत्रिकी तज्ञ, मानधन इथे 60,000 रुपयापर्यंत राहणार आहे। पदसंख्या 4। याच्यामध्ये शैक्षणिक किमान पात्रता बघू शकता, BE B.टेक असलं तरी गरजेचं आहे, B.आर्क किंवा बी प्लॅन किंवा MSc एन्व्हायरमेंट किंवा तत्सम MSCIT संगणक झालेलं असणं गरजेचं आहे। अनुभव तुम्हाला इथे 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे। भारत स्वच्छ अभियान नगरी अंतर्गत 3 वर्षाचा ते अनुभव पाहिजे। नियुक्तीचा कालावधी 11 महिने आहे। अर्ज करण्याची मुदत बघू शकता, 24/7/2025 ते 7/8/2025 या कालामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे। विभागीय तंत्र याच्यासाठी पण बघू शकता इथे असे मानधन बघू शकता 55,000 रुपये। जिल्हा तांत्रिक तज्ञ याच्यासाठी पण मानधन 55,000 रुपये असं इथे राहणार आहे। आणि पदसंख्या बघू शकता 4, 6, 34। जिल्हास्तरीय तांत्रिकसाठी 34 अशा इथे पदसंख्या वॅकन्सी राहणार आहे। एकूण 44 पदे इथे भरण्यात येणार आहे। तर अर्ज कसा करायचा आहे, तर वरील नमूद शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे निकष पूर्ण केल्यावर केवळ ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज मागवण्यात येणार आहे। तर अर्जदाराचं वय 40 वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे। उत्तम शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे। तसेच इथे आवश्यकतेप्रमाणे पदाची संख्या कमी अधिक व पदसंस्थापने ठिकाणात बदल केला जाईल। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळावरती तुम्हाला भेट द्यायची आहे। तर बघू शकता, नियुक्तीबाबतचा अंतिम निर्णय निम्न शोक्षांकित यांचाच राहील। सदर पदाची नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अधिकार निम्न शोक्षांकित यांचाच राहील। त्याच्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्यात नेमणूक दिलेल्या ठिकाणी इथे काम करायचं आहे। तर प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीकरता उपस्थित राहण्याबाबत ईमेलद्वारे तुम्हाला इथे कळविण्यात येणार आहे। तर अर्ज करण्याची शेवटचा दिनांक
7/8/2025. तर अर्ज करण्यासाठी कोड स्कॅन अथवा लिंकचा वापर करायचा आहे. तर इथे बघू शकता लिंक दिलेली https://forms.gle या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे. आणि इथे नाहीतर तुम्ही इथे स्कॅनर दिले त्याच्यावरती पण तुम्ही जाऊन अप्लाय करू शकणार आहात. तर धन्यवाद मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.